हरिभक्त पारायण सूर्यकांत घरत, कोपर ग्राम पंचायत सरपंच हेमंत सूर्यकांत घरत, सुषमा हेमंत घरत, रोशनी हेमंत घरत, सोनल हेमंत घरत तथा घरत परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के कोपर गांव में गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर और श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। इस अवसर पर सत्यनारायण की महापूजा, महाआरती, हरिपाठ, भजन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा कोपर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सत्यनारायण महाराज की जय। गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। अध्यय एक असता बाकी त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावना आणि श्रद्धेने युक्त होऊन ती सत्यनारायणाची पूजा करीत असलेले दिसले। परंतु सुरक्षित आहे कारण आहे त्याला अतिशय आनंद झाला, आनंद झाला। अनेक सत्यनारायण देवाची पूजा देवा आपला आगमन या ठिकाणी झालेला आहे। आपल्या आगमनामुळे यश आपण नाश करावा, सर्वांचा कल्याण करावं, आपण सांभाळ करावा आणि अशीच यांच्याबरोबर सेवा होत राहावी आणि नंतर काही ज्या काही इच्छा व्यवस्थितपणे भूमिकेने मार्गी लागावी आणि अशीच वारंवार सेवा होत राहावी अशा गणपती बाप्पाची श्री सत्यनारायण महाराज की जय। योगेश्वर महाराज गणपति बप्पा आरती बोलो सेवा श्री पार्थिव सिद्धिविनायक श्री सत्यनारायण सांगायचं। आणि तुमच्या आवडीचं फळ छान झाला आणि ठिकाणं उचला
विघ्नहर्ता ज्या समाजावरती विघ्न येतात ती दूर करण्याची शक्ती भगवंत गणरायामध्ये आहे. बुद्धीची देवता आहे आणि सद्विवेक बुद्धीने कसं चालावं आमचे जे सरपंच आहेत यांनी आतापर्यंत जो कार्यभार घेतल्यापासून गावामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून अध्यात्मावरती जास्त भर दिलेले आहे. आणि अध्यात्मावरती भर देणारा भिवंडी तालुक्यात एकमेव सरपंच असेल की दरवेळेला भक्ती ही शक्ती उद्याची हे जगा कळणार आहे, फक्त ईश्वर वाद आता यापुढे उरणार आहे. या उक्तीप्रमाणे ते त्यांचा कार्यभार आणि गावात सुख शांती आणि समृद्धी नांदावी म्हणून सतत देवाचा दावा करून असे कार्यक्रम ते करत असतात. आज त्यांच्या घरी गणरायाचं आगमन झाले आणि सत्यनारायणाची महापूजा पण होती. तर सत्याने कसं वागावं, सद विवेक आणि बुद्धी यांचं त्रिवेणी संगम, सद्विवेक बुद्धी अशा आमच्या सरपंचाच्या घरी आता जो योग आहे त्यांनी संपूर्ण गावावरती आणि परिसरावरती चांगल्या पद्धतीने सुराज्य व्हावं, सुशासन यावं आणि सर्व जनता सुख समाधान आनंद यावीत ही गणरायाकडे त्यांनी याचना केली आहे आणि त्याचंच आजचं प्रतीक आहे.
एक मिनट. आपल्या संपूर्ण या हिंदू राष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये गणेश उत्सव अत्यंत जोराने, आनंदाने, उत्साहाने साजरा करत आहोत. आणि आजचा हा तिसरा दिवस आमच्या या कोपरेश्वर कोपर या पावनभूमीत माझ्या घरी आज 4था वर्ष गणरायाचे आगमन आम्ही इथं करत आहोत. आणि अतिशय भक्तीने, प्रेम, आदर भावाने गणरायाची सेवा करून पूजा करत आहोत. त्या अनुषंगाने माझ्या या घरी, माझ्या गावातील ज्यांचा माझ्या डोक्यावर सतत आशीर्वाद असतो आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही प्रेरित होऊन या हरिभक्त वातावरणामध्ये दंग होत आहोत. अशा आमच्या गावातील सर्व हरिभक्त पारायण ज्येष्ठ मंडळी आणि प्रत्येक वर्षी माझ्या घरी तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते. आणि त्या अनुषंगाने सत्यनारायणाची पूजा झाल्यावर केवणी दिवा येथील हरिभक्त पारायण कांताबुवा मडवी, दिगंबरबुवा मडवी यांचा आषाढी एकादशी हरिपाठ मंडळ यांच्या वतीने अतिशय सुंदर असा हरिपाठ केला जातो. आणि त्यांच्या वतीने त्यांच्या याच्यामध्ये बोलायचं झालं तर आमच्या गावामध्ये जे आम्ही सामाजिक सांस्कृतिक कामं आणि वारकरी संप्रदायाची कामं करत असतो, वेगवेगळे सप्ते, वेगवेगळे कथा आयोजित करत असतो, तेव्हा ते आम्हाला आमच्या गावामध्ये या सप्त्यामध्ये किंवा कथेमध्ये हरिपाठ करत असतात. आणि त्यांचा बहुमूल्य योगदान हे आमच्या गावामध्ये सतत होत असतो. सतत हरिनामाने ते आमच्या गावामध्ये गजर करून आम्हालाही आशीर्वाद देत असतात. आणि आजही माझ्या घरी 4थ्या वर्षी पुन्हा एकदा त्यांचा तिसऱ्या दिवशी हरिपाठ झाला. अतिशय अंतकरणाने मी त्यांना हे करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अशीच सेवा, असाच त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आता थोड्याच वेळात आमच्या गावातील जवळजवळ 60-70 वर्ष झाले या भजनी मंडळाला. सर्वात या परिसरात सर्वात ज्येष्ठ भजनी मंडळ आहे आमचा बालगोपाल भजनी मंडळ कोपर. त्यांचा आता थोडाच वेळात तिथं भजन आम्ही आयोजित केलेलं आहेत आणि तेही आम्हाला आशीर्वाद देणारच आहेत. आणि त्यांचाही भजन आपण जरा कॅमेरामध्ये दाखवा ही आपल्याला विनंती करतो. जय श्रीराम.
माऊली शारदा आता गुरुराया दंडवत माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल की जय बोला सत्यनारायण